नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। फर्स्ट करें। श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपावती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 9। त्याचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग। आणि आज आपण वाचणार आहोत, आज आपण कंटिन्यू करणार आहोत श्लोक नंबर 2, ज्याचं तात्पर्य वाचता वाचता मध्येच राहिलं। मध्ये इंटरनेट बंद झाला इकडे आमच्याकडचं, त्यामुळे थोडीशी उजळणी करूया आणि उरलेला तात्पर्य वाचूया आज। अध्याय 9 श्लोक नंबर 2। राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तव्यम्। सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे। ते अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे। हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे। नववा अध्याय जो आहे भगवद्गीतेचा गाभा मानला जातो। अत्यंत टॉपमोस्ट ज्ञान आणि अत्यंत गोपनीय सिक्रेट, टॉप सिक्रेट ज्ञान या अध्यायामध्ये भगवंत देणार आहेत अर्जुनाला। त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की मी तुला असं ज्ञान आता देणार आहे ज्या ज्ञानाच्या सहाय्याने तू पूर्णपणे या भौतिक जगाच्या दुःखातून मुक्त होशील। आपले पण कान जरा मोठे झाले पाहिजेत, काय सांगणार आहेत भगवंत। दुसऱ्या श्लोकामध्ये आणखीन थोडस ऍडव्हर्टाइजमेंट करतात ही राजविद्या आहे, सर्व ज्ञानाचा राजा, राजगुह्यम टॉपमोस्ट सिक्रेट। टॉपमोस्ट सिक्रेट याचा अर्थ नाही की लपवून ठेवलेला आहे, परंतु ते समजायला जी पात्रता लागते ती पात्रता मॅक्झिमम लोकांमध्ये नसते। भगवद्गीतेचे पहिले 6 अध्याय असल्यानंतर ती पात्रता आली पाहिजे, परंतु तरी नसेल तर नाही हे ज्ञान मिळत। आणि मेन महत्वाची पात्रता पहिल्या श्लोकामध्ये सांगितले भगवंतांनी, तुम्ही निर्मत्सरी असलं पाहिजे, अनुसूयवे प्रयक्षाम्य अनुसूयवे, मत्सर केला नसला पाहिजे। हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे आपण 3 दिवस झाले वाचत आहोत। या श्लोकामध्ये फक्त भगवान श्रीकृष्ण ऍडव्हर्टाइजमेंट करतायत की मी ज्याला तुला जे ज्ञान देणार आहे ते टॉपमोस्ट आहे, टॉपमोस्ट सिक्रेट आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे। या ज्ञानाचा उपयोग करून कसल्याही प्रकारची अशुद्धता, पाप,
पापाचं फळ तुम्ही नष्ट करू शकता. उत्तमम आहे, सर्वात बेस्ट मधलं बेस्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखं आहे. प्रत्यक्षामगमं धर्मम, यालाच धर्म म्हटलं जातं. मी जे सांगणार आहे आता अर्जुन तुला, त्यालाच धर्म म्हटलं जातं. हाच धर्म आहे, याच्याला सोडून दुसरा कोणताही धर्म नाही. आणि हे सगळं करून अत्यंतिक आनंद प्राप्त होणार आहे. सुसुखम कर्तुमव्ययम, हे करत असताना अत्यंत आनंद होणार आहे. आपल्या घरी कोणीतरी काहीतरी विकायला आल्यासारखं वाटतंय. सगळ्यात बेस्ट आहे, टॉपमोस्ट आहे, पवित्र आहे, खूप आनंद येणार आहे तुम्हाला, प्लीज घ्या वगैरे. मार्केटिंग करायला लागले भगवान. आणि ऑफकोर्स या 9व्या आणि 10व्या अध्यायामध्ये आपण शिकणार आहोत की प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत टॉपमोस्ट असतात, विशेष करून 10व्या अध्यायामध्ये. म्हणजे दुसऱ्याला फसवणाऱ्यामध्ये देखील भगवंत टॉपमोस्ट फसवणार आहेत, असं पण सांगितलंय 10व्या अध्यायामध्ये. त्यामुळे जे सांगणार आहेत भगवंत, त्याचं मार्केटिंग करण्यामध्ये देखील भगवंत टॉपमोस्टला असले पाहिजेत. अगदी पॉलिश करून सांगतायत अर्जुनाला, मी आता जे तुला सांगणार आहे ते असं असं आहे, लक्षपूर्वक ऐक. तर यातल्या राजविद्या म्हणजे काय, राजगुह्य म्हणजे काय, पवित्र म्हणजे काय, उत्तमम म्हणजे काय, प्रत्यक्षावगमम प्रत्यक्ष अनुभव जन्य अनुभव घेण्यायोग्य ज्ञान आहे म्हणजे काय, हे आपण 2 दिवस वाचले. तर उरलेला जो मुद्दा आहे सुसुखम कर्तुमव्ययम, अत्यंत आनंद देणारी ही गोष्ट आहे. हे आपण वाचूया प्रभुपाद काय म्हणतात. कुठेपर्यंत आलो होतो आपण? शेवटचे 3 पॅरेग्राफ. प्रभुपाद म्हणतात भक्तिमार्ग हा अत्यंत सुखकारक आहे, सुसुखम. का बरे? भक्तिमय सेवेमध्ये श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम हे विधी समाविष्ट असतात. म्हणून मनुष्य केवळ भगवंतांच्या यशाचे गुणगान श्रवण करू शकतो आणि प्रमाणित आचार्यांनी दिलेले दिव्य ज्ञानावरील प्रवचन ऐकू शकतो. केवळ बसूनही तो ज्ञान प्राप्त करू शकतो. नंतर तो स्वादिष्ट भगवत प्रसाद ग्रहण करू शकतो. कोणत्याही अवस्थेत भक्तिमय सेवा सुखकारक आहे. ऑफकोर्स या भौतिक जगामध्ये जे वर्णन शिल प्रभुपाद करतायत ते तुम्हाला कदाचित असं वाटेल की एखाद्या आळशी माणसाचं उदाहरण आहे. श्रवण करायचंय, गुणगान गायचंय, प्रसाद खायचंय आणि झोपायचंय. भौतिक जगामध्ये आपण ज्याला सुख म्हणतो त्या सुखाशी तुलना करून प्रभुपाद आपल्याला सांगत आहेत. परंतु भौतिक जगामध्ये देखील तुम्हाला हे अनुभवायला येईल की एखादी गोष्ट सुखकारक जास्त दिवस राहत नाही. सोफ्यावरती बेडवरती बसून आरामात मस्तपैकी प्रसाद खाणे, प्रवचन ऐकत बसणे जास्त वेळ सुखकारक वाटत नाही. काम केलं पाहिजे, कार्य केलं पाहिजे, उठलं पाहिजे, शरीर हलवलं पाहिजे, त्यालाच भक्तिमय सेवा म्हणतात. आणि ही मनाची अवस्था असते. आपल्याला वाटतं हे शारीरिक कार्य करतोय आपण, परंतु हे सगळं मन करत असतं. आणि मनाला ओढ लागलेली असते भगवंतांच्या सेवेची, दुसऱ्या जीवांच्या कल्याणार्थ परोपकारी काम करण्याची, म्हणजेच भगवत भक्तीचा प्रचार करण्याची, भगवंतांची सेवा करण्याची. आता इथे डायरेक्टली अर्जुनाला भगवंत सेवेमध्ये लावून घेत आहेत. पण आता इथे कुरुक्षेत्राचं युद्ध तर नाही आहे तुमच्यासाठी. तुमच्यासाठी काय आहे? तुमच्यासाठी आहे या पृथ्वी तलावरतील सर्व जीवमात्रांवरती दया करून
ही भगवंतांची भक्तिमय सेवा प्रत्येकापर्यंत पोहोचवणे. हे कार्यामध्ये जेव्हा आपण सामील होतो तेव्हा दिवसाचे 24 तास भगवंतांचं गुणगान करणे, डान्स करणे, भगवंतांच्या गुणगानामध्ये गाणे, नाचणे, प्रसाद ग्रहण करणे, शुद्ध भक्तांच्या संघामध्ये मनातील द्वेष, लोभ, चिंता, भय, शोक सगळं 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 घालवणे. मग माणूस सुखी का होणार नाही? हो की नाही? आज सकाळी मी एक लेक्चर ऐकत होतो, त्याच्यामध्ये महाराज म्हणतात शहरातला माणूस टेन्शन घेतलाय की पार्किंगची जागा कशी शोधायची. काही काही लोकांचं रोजचं टेन्शन असतं ऑफिसला गेल्यावरती पार्किंगची जागा कुठे शोधायची. मनुष्याचा जन्म याच्यासाठी झालाय का? ठीक आहे, तुम्हाला इथे गावामध्ये थोडस टेन्शन आहे, आज पाऊस आला नाही तर जे धनधान्य पेरले ते उगवेल कसं. परंतु या टेन्शन मध्ये मनुष्य भगवंतांचा आश्रय घेतो, तर त्याला माहितीये त्याच्या हातात नाहीये पाऊस पाडणे. परंतु शहरातला रजोगुणी तमोगुणामध्ये असलेल्या व्यक्तीचं टेन्शन आहे रोजचं, याला पार्किंग कसं मिळेल, डीमार्ट ओपन आहे का, ट्रॅफिक असेल तर वेळेवर पोहोचू का, हे आपले टेन्शन, मानव निर्मित टेन्शन. खऱ्या अर्थाने सुखी व्हायचं असेल तर एकदम साधं सोपं जीवन जगायला सांगितलंय भगवान श्रीकृष्णाने. आणि भगवान श्रीकृष्णांना माहिती होतं तुम्हाला सांगितलेलं पटणार नाही म्हणून करून पण दाखवलंय. भक्तिमय सेवा ही सुखकारक असते. भक्तिमय सेवा हीच सुखकारक असते, ज्याच्यामध्ये श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, नवविधा भक्ती येतात. अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. मग हे करायचं असेल तर हे करण्यासाठी तुमच्याकडे वेळ असला पाहिजे ना. आपला सगळा वेळ वाया जातोय आज याच्यामध्ये की रोजच्या जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवायच्या कशा. अगदी अडाणी अंबानी यांच्या लोकांपासून गरिबांपर्यंत हेच चालू आहे. परंतु भक्तिमय सेवेमधले ज्या क्रिया करायच्या आहेत, ही जी प्रक्रिया आहे, जे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत, आता या अध्यायामध्ये अगदी डीप मध्ये जाऊन सांगणार आहेत, ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस करायला नाही पैसा लागतो, नाही सामर्थ्य लागतं. बस भगवंत जे सांगतात ते ऐकायचंय, भगवंतांचं गुणगान करायचंय, भगवंतांबद्दल श्रवण करायचंय, भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या संघात राहायचंय, शुद्ध भक्तांची सेवा करायची आहे, प्रसाद ग्रहण करायचंय, सकाळ दुपार संध्याकाळ कीर्तन करायचंय, उरलेला दिवस भगवंतांच्या सेवेमध्ये घालवायचा आहे. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे. नाही, साधू संत जे असतात त्यांची भौतिक संपत्ती काही नसते. त्याच्याकडे भौतिक संपत्ती आहे तर साधू संत नसतोच. साधू संतांकडे भौतिक संपत्ती काहीच नसते, मग एवढे आनंदी कसे काय असतात ते. आनंदाचे डोही आनंद तरंग, ही गुरु किल्ली आहे. आज सकाळच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगत होते, रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की हा आनंद एकदा घेऊन बघा. घेऊन बघायचं असतं. तुम्हाला कुणी लहानपणी सांगितलेलं का सायकल शिकण्यामध्ये आनंद आहे? तुम्ही घेऊन बघितला, त्यातलं थ्रिल, त्यातलं स्पीड तुम्हाला आवडला म्हणून तुम्ही ते कंटिन्यू करता. परंतु या भौतिक जगातल्या सगळ्या गोष्टी रिपीटेडली केल्यानंतर त्या इव्हेंच्युअली उत्तरोत्तर बोरिंग होतात. भगवंतांची सेवा जी आहे ती अखिल आनंद वाढवणारी आहे, ती कधीच बोरिंग होत नाही. नसेल तर लोक 20-20, 25-25 वर्ष, 40-40 वर्ष कशाला जप केले असते, कशाला कीर्तनाला आले असते, कशाला सत्संगला आले असते. भले त्यांना सोडायचं झालं नाही सगळं तरी पण येतात लोक. काहीतरी आनंद मिळत असणार ना.
प्रभुपाद इथे म्हणतात, मनुष्य अत्यंत दारिद्र्य अवस्थेत ही भक्तिमय भक्ती योगाचे आचरण करू शकतो. भगवंत सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम. भक्ताने काहीही अर्पण केले तरी त्याचा स्वीकार करण्यास भगवंत तत्पर असतात, मग ती अर्पित वस्तू कोणतीही असो. एक उदाहरण म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्येच. पत्र म्हणजे पान, पुष्प म्हणजे फूल, फळ म्हणजे फळ, आणि तोयम म्हणजे पाणी. आणि त्याची काही क्वांटिटी दिलेली नाही, एवढं द्यायला पाहिजे तेवढं द्यायला पाहिजे, 56 भोग बनवायला पाहिजे, पूर्ण ग्लास भरून द्यायला पाहिजे वगैरे. ऑफकोर्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही द्यायला पाहिजे, कारण सगळं भगवंतांचंच आहे, सगळं भगवंतांसाठीच करायचं, त्यात चिंगूसपणा करायचं नाही. परंतु नसेल तर भगवंत काही रुसून बसत नाहीत किंवा डिमांड करत नाहीत. हा जो श्लोक आहे पत्रम पुष्पम फलम तोयम, या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की भगवंत याच्या मागची भावना बघतात. ती भावना कशी असली पाहिजे? प्रेमाची असली पाहिजे, भक्तीची असली पाहिजे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चति. भक्त्या म्हणजे भक्तिमय भावनेने, प्रेम भावनेने, प्रीतीपूर्वक, सततम प्रीतीपूर्वक. मग हे कोण करू शकतो? कोणीही करू शकतं. आपल्या डोक्यात या आधुनिक सभ्यतेने घातलेला आहे की पैसा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होऊ शकत नाही. परंतु भारताच्या इतिहासामध्ये अनेकदा हे सिद्ध झालेलं आहे की ज्याचं बँक अकाउंट नाही, ज्याचं बँक बॅलन्स नाही, ज्याच्या कपड्याला खिसा पण नाही, असे साधू लोकच खऱ्या अर्थाने सुखी असतात. बाकीचे सगळे दुःखीच आहेत. कितीही पैसा असला, कितीही सुख सुविधा असल्या, कितीही जवळच्या व्यक्ती, समाज, देश सगळं आपल्या सोबत असला तरी कुणीही सुखी होऊ शकत नाही. परंतु भगवंतांचा भक्त मात्र कधीही कुठल्याही अवस्थेमध्ये सुखी होऊ शकतो. त्याकडे पैशाची गरजच नाही. प्रभुपाद इथे सांग, अत्यंत दारिद्र्य अवस्थेतील व्यक्ती देखील भक्तिमय सेवेचे आचरण करू शकतो. जगामध्ये सर्वत्र उपलब्ध असणारे एखादे फळ, फूल, पान किंवा थोडेसे पाणीही मनुष्य आपल्या सामाजिक दर्जाचा विचार न करता अर्पण करू शकतो. आणि या वस्तू जर प्रेमाने अर्पण केलेल्या असल्या तर भगवंत निश्चितच त्याचा स्वीकार करतात. याची इतिहासात अनेक उदाहरणे आढळतात. भगवंतांच्या चरण कमलांवर अर्पण केलेल्या केवळ तुलसी पत्र चाकण्याने सनत कुमारांसारखे श्रेष्ठ ऋषी महान भगवत भक्त झाले. म्हणून भक्ती मार्ग हा अत्यंत सुंदर आहे आणि याचे आचरण सुखाने करता येते. भगवंत केवळ प्रेमाने अर्पण केलेल्या वस्तूंचाच स्वीकार करतात. आणि केलं पाहिजे. ऍक्च्युली भगवद्गीतेमध्ये आपल्याला हेच शिकायचं आहे की सगळं काही भगवंतांच्या मालकीचं आहे. सगळं काही भगवंतांच्या मालकीचं आहे. सगळं काही भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. सगळं काही भगवंतांच्या नियंत्रणाखाली पण आहे. कंट्रोल तेच करतात. आणि जेव्हा एखाद्याची मालकी हक्क असतो, एखाद्याच्या कंट्रोलमध्ये एखादी गोष्ट असते, तेव्हा त्याचा भोग घ्यायचा, त्याचा आनंद घ्यायचा अधिकार देखील त्याच व्यक्तीला असतो. आपण त्या व्यक्तीकडून हिसकावून घेऊन, चोरून त्याचा भोग घ्यायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे आपण कधीच सुखी होणार नाही. चोर आहोत आपण सगळे. तेन त्यक्तेन भुंजिता. जेवढं तुमच्या कोट्याला दिलेलं आहे, तुमच्या काय म्हणतात कोटा, जेवढा तुमचा कोटा तुम्हाला जेवढं लागतंय तेवढं बाजूला करून दिलेलं आहे, तेवढ्यामध्ये सुखी राहा. दुसऱ्याच्या संपत्तीवर नजर ठेवली की आपण दुःखी होतो. माद्रिदास तस्य स्विद्धनम.
इव्हेंच्युअली सगळं भगवंतांचं आहे, भगवंतांच्या सेवेत वापरलं पाहिजे. आणि ही भारतीय संस्कृती होती. नवीन साडी आणली भगवंतांसमोर ठेवायचे, नवीन सायकल आणली भगवंतांसमोर ठेवायचे, पहिला पगार आला भगवंतांसमोर ठेवायचे. आता पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन आपण हे सगळे विसरलोय. आजही आपण जुनी लोक जर बघितली, एखाद्या नातेवाईकांकडे जायचं असेल तर एखादे फळ फूल घेऊन जातात, हो की नाही? कुठल्या कोणाला भेटायचं असेल काहीतरी आपण घेऊन जातो. तर भगवंतांना भेटायचं असेल, भक्तांना भेटायचं असेल, मोकळ्या हाताने जातो आपण. पाश्चात्य संस्कृती आपल्या अंगामध्ये चढायला लागली हळूहळू. ऑफकोर्स प्रभुपाद जेव्हा अमेरिकेमध्ये गेले, हे तिथल्या लोकांना बिलकुल काही माहिती नाही की काय प्रकार आहे, संस्कृती काय असते, आपण झुकून प्रणाम का करतो, डोकं का टेकवतो, साष्टांग दंडवत प्रणाम का करतो. काही लोकांना त्याला माहितीच नव्हतं काय प्रकार असतो सगळं. हे सगळं शिकवलं प्रभुपादांनी त्यांना, हळूहळू शिकवलं, स्टेप बाय स्टेप. हळूहळूचा अर्थ 15-20 वर्ष नाही बरं का, 1-2 वर्ष. तर एक 4, 8, 10 भगवद्गीतेचे क्लास झाल्यानंतर प्रभुपादांनी आरती करायला सुरुवात केली. भगवंतांना रिस्पेक्ट कसा द्यायचा हे शिकवायला सुरुवात केलं. अजून एक 2-4 आठवडे झाल्यानंतर प्रभुपादांनी हळूच सगळ्यांना सांगितलं की हे तुमचे भगवान आहेत, त्यांच्या आरतीसाठी आणि हे काय बोललेत भगवद्गीतेत ते ऐकण्यासाठी तुम्ही दररोज माझ्याकडे येता. तुमची नाव पण काही जणांची मला माहिती नाहीत. अगदी सुरुवातीला प्रभुपाद न्यूयॉर्क मध्ये 26 2nd Avenue मॅचलेस डी. माझच एक दिवस म्हणाले, भगवंतांच्या घरी येताना काहीतरी घेऊन यायचं असतं. मग तुम्ही जेव्हा येता माझ्याकडे लेक्चरला ऐकायला, तेव्हा तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्हाला रस्त्यात जे काही भेटेल ते घेऊन या. प्रभुपादांनी हा श्लोक सांगितला. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत मध्ये म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम. काही पण चालेल, कितीही चालेल, परंतु प्रेमाने भक्तिभावाने अर्पण केलं पाहिजे. ते आपल्याकडचं दुसऱ्याला द्यायला आपण जेव्हा शिकतो ना, तेव्हा आपलं मन मोकळं होतं. मग हळूहळू ते लोक घेऊन यायला लागले. आणि काही नसेलच तर तुमचे भाव अर्पण केले तरी चालतात. परंतु तुमच्याकडे किती आहे किती नाही भगवंतांना माहिती असतं, तुम्ही काळजी करू नका. ते सुखाचा मार्ग आहे. दिल्याने माणूस सुखी होत असतो, घेतल्याने आणि आहे ते लपवून ठेवल्याने माणूस कधी सुखी होत नसतो. आणि इथे तर आपल्याला हे जाणायचं आहे की सगळं काही भगवंतांच्या मालकीचं आहे. मग मी कोणापासून लपवतोय? भगवंत माझ्या हृदयामध्ये बसलेले आहेत, त्यांना माहिती पण आहे मी कुठे लपवून ठेवलंय ते. कोणापासून लपवून ठेवायचं, कुठे लपवून ठेवायचं? तर ही प्रोसेस आहे सुखाची. आणि जसं त्याच्या आधीच्या शब्दामध्ये भगवंतांनी सांगितलं की ही प्रोसेस प्रत्यक्ष अनुभव घेण्याची प्रोसेस आहे. करून बघा, थोडे दिवस ट्राय करून बघा. भगवंत म्हणतात. मग हळूहळू त्यातला आपल्याला आनंद यायला लागला तर मग आपल्याला हे पटत जातं की नाही, खरंच माझं नाहीये, माझ्या कंट्रोलमध्ये पण नाहीये. आणि त्यामुळे याचा भोग घ्यायचे माझी जी इच्छा आहे, मला जे वाटते की याचा भोग घ्यायचा अधिकार माझा आहे, तो पण माझा अधिकार नाहीये. बस सुखी होण्याचा एकमेव मंत्र आहे हा. यालाच वैराग्य म्हणतात, विरक्ती म्हणतात. भगवद्गीतेप्रमाणे हेच वैराग्य आहे. बाकीच्या वेगवेगळ्या पंथामध्ये, संप्रदायामध्ये, वेगवेगळ्या ग्रंथामध्ये लोक वाचून वेगळ्या चुकीच्या प्रकारचा वैराग्य घेतात. सगळं सोडून देणे म्हणजे वैराग्य नाही. आहे ते सगळं भगवंतांच्या मालकीचं आहे आणि त्यांच्या सेवेतच वापरलं पाहिजे हे जाणणे म्हणजे वैराग्य आहे. आणि हे सुखकारक आहे.
ते प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यातला सुख अनुभवायचं आहे. जसं मी सुरुवातीला म्हणालो या अध्यायाच्या, की भगवद्गीतेचं काम आहे तुमची श्रद्धा दृढ करणे, बळकट करणे. मग तर श्रद्धा बळकट दृढ कशी होणार? तर प्रत्यक्ष तुम्ही करून पाहिलं आणि त्यातून जर तुम्हाला खरोखरच आनंद मिळाला तर श्रद्धा बळकट आणि दृढ होणार आहे. नसेल तर कशी श्रद्धा बळकट दृढ होईल? ते सगळ्यात सुखकारक गोष्ट आहे. असे सुखी झालेले अनेक उदाहरणं आहेत इतिहासामध्ये. भगवंत आणि भक्तांच्या संबंधाचे कथा, लीला कथा, याचं रोज वाचन करणे म्हणजेच कृष्ण कथा करणे. तो आनंद काय असतो हे वाचल्यानंतर, जाणल्यानंतर मग आपल्याला त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण होईल. मग ते आपण करू आणि मग तो आनंद आपण घेऊ. मग त्या आनंदाची आपल्याला चटक लागली, सवय लागली की मग आपण आपले जे तुच्छ आनंद आहेत या भौतिक जगातले, संसार वासना ज्याला म्हटलं जातं, तुच्छ, ते आरामात आपोआप सोडून देऊ शकतो. तर हे आनंद सुसुखम आहे म्हणून मी ते सांगितलंय. म्हणून भक्ती मार्ग हा अत्यंत सुंदर आहे आणि याचे आचरण सुखाने करता येते. भगवंत केवळ प्रेमाने अर्पण केलेल्या वस्तूंचाच स्वीकार करतात आणि प्रेम ज्याच्या हृदयामध्ये आहे तो सुखी राहू शकतो. आणि प्रेमाच्या विरुद्ध ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला दुःखी करतात. परंतु या भौतिक जगामध्ये प्रेमाच्या विरुद्ध ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्येच लोकांना जास्त इंटरेस्ट असतो, कारण त्यांना वाटतं की हेच आपल्याला सुखी करेल. प्रेमाच्या विरुद्ध पहिली गोष्ट असते ती म्हणजे स्वार्थ. तुमच्यापैकी काही जणांच्या मनात हा विचार आलेला असेल की आजचा विषय आहे सुसुखम. भगवंतांच्या सेवेमध्ये, भगवंतांच्या भक्तीमध्ये, सेवा हा शब्द आपण कमी वेळली ऐकतो, भगवंतांच्या भक्तीमध्ये भयानक सुख आहे, सुसुखम. प्रभूजी तर फक्त द्यायच्याच गोष्टी करायला लागले, याचं कसं काय? प्रभुपाद फक्त द्यायच्याच गोष्टी करायला. आपल्याला तर या भौतिक जगामध्ये सांगितलंय की द्यायचं काही नाही, स्वतःच राखून ठेवायचं, दुसऱ्याचं हिसकावून घ्यायचं, याच्यातच सुख आहे. नाही सुख. शांत समाधानी जगू शकत नाही तुम्हाला ज्याच्या मनामध्ये प्रेम नाही, बोगस प्रेम आहे, विकृत प्रेम आहे, भौतिक प्रेम आहे. भौतिक प्रेम म्हणजे स्वार्थ, बोगस प्रेम म्हणजे ईर्ष्या. सगळं आहे ते लपवून ठेवायचं, दुसऱ्याचं पण हिसकावून घ्यायचं, त्याच्यातच सुख आहे असं वाटणे. अशा व्यक्तीचं मन सदैव विचलित असतं. मनामध्ये सदैव विचार असे असतात जे भय उत्पन्न करतात, शोक उत्पन्न करतात. कारण गेलं माझं होतं, दुसऱ्याचं मिळालं नाही, शोक करणे. स्वतःच गेलं तरी शोक करणे, दुसऱ्याचं हिसकावून घेतलं तरी जाईल म्हणून भीतीमध्ये राहणे. ही प्रेमाच्या विरुद्ध असलेली लक्षण आहेत. त्यामुळे एक वेळ प्रेमच माणसाला सुख देऊ शकतं, भौतिक दृष्ट्या देखील. आणि अध्यात्म म्हणजे हेच आहे की सगळ्या वस्तूवर, सगळ्या व्यक्तीवर भगवंतांच्या समान भगवंतच आहेत, त्या प्रत्येकामध्ये. म्हणून सगळ्यांवर प्रेम करणे, तुमच्या हृदयातले जे कल्मश आहेत, अनर्थ आहेत, ते सगळे काढून टाकणे. मग तो असा माणूस शांत, सुखी, समाधानी का नाही राहणार? भौतिक दृष्ट्या देखील तुम्ही सुखी समाधानी राहू शकता, हे जर तुम्हाला लॉजिक कळालं तर. म्हणून बघा, जरी शुद्ध भक्तीच्या लेवलला नाही आले तरी भक्ती मार्गावर आलेले लोकांना हळूहळू समजायला लागतं की या जगामध्ये किती वाईट गोष्टी आहेत. सिनेमाला गेलं नसलं पाहिजे, सिगरेट पिली नसली पाहिजे, दारू पिलं नसलं पाहिजे, नशा केलं नसलं पाहिजे. हे भौतिक दृष्ट्या पण चांगलं आहे. सिनेमा, डीजे, धामडदिंगा करून वेळ वाया घालवायचा, पैसा वाया घालवायचा, डोक्यात नाही ते विचार घालायचे, त्यातून आला बीपी, हे दिस दॅट, इच्छा आकांक्षा. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सांगितलंय, इच्छा आकांक्षामधून काम, वासना,
संमोह, स्मृतीभ्रंश, बुद्धिनाश, मन कसं थाऱ्यावर राहणार? आणि जे मन थाऱ्यावर नाही, शांत नाही, ज्या मनाला शांतता नाही, स्थिरता नाही, ते समाधानी राहू शकत नाही. आणि मग समाधान नाही तर सुख कुठून येणार? म्हणून एकमेव भगवंतांच्या भक्तीचा मार्ग हा सुसुखम आहे, अत्यंत सुखकारक आहे, अत्यंत मंगलमय आहे, अत्यंत शुभ आहे. रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधू मध्ये म्हणतात, भक्ती एकमेव शुभ आहे, भक्ती एकमेव मंगलमय आहे. आणि प्रभुपाद ऍक्च्युली प्रॅक्टिकली समजावून सांगतात आपल्याला. बघा, ज्याला सिगरेट बिगरेट वडायची सवय असते तो भक्तीमध्ये आल्यानंतर सोडून देतो, झालं नाही मंगल. त्याच्यापेक्षा त्याच्या जीवनात अजून शुभ काय पाहिजे? ही भक्तीची पॉवर आहे. तू चुकीची भक्ती समजावून घेतला ना, की राहू काय आहे, बुध काय आहे, ग्रहण आहे आणि वास्तुशास्त्र आहे आणि हे आहे आणि ते आहे, मनामध्ये सगळा स्वार्थ, लोभ, द्वेष भरलेला आहे आणि आपण याचाच विचार करतोय. खरी भक्ती म्हणजे हे सगळं काढून टाकणे आणि मनामध्ये प्रेम भरणे. मग सुखच सुख आहे. सुखामध्ये तरंगतो असा व्यक्ती जो प्रेम करतो. जो द्वेषी आहे, मत्सरी आहे, स्वार्थी आहे, त्याच्या जीवनामध्ये फक्त दोनच गोष्टी असतात, शोक आणि चिंता. जे झालं त्याच्याबद्दल शोक, जे होणार आहे त्याच्याबद्दल चिंता. म्हणून प्रभुपाद इथे सांगतात, भगवंत केवळ प्रेमाने अर्पण केलेल्या वस्तूचाच स्वीकार करतात. एवढी वाईट परिस्थिती असून देखील हस्तिनापूरच्या राज घराण्यामध्ये एकमेव संतुष्ट व्यक्ती होता, तो म्हणजे विदुरजी. बघ, कोणी बाकीचं कोणी संतुष्ट नव्हतं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण त्यांच्याकडची भाकरी भाजी खायला गेले, कारण तिथे प्रेम होतं. बाकी पैसा किती असू दे, काय उपयोग आहे त्या पैशाचा? ज्याच्याकडे जास्त पैसा असतो आणि त्या पैशाचा अभिमान असतो तिथेच तर तो चुकतो, कारण त्याला माहितीच नाही की त्याच्या मालकीचं नाहीच आहे, भगवंतांच्या मालकीचं आहे. भगवंतांच्या सेवेमध्ये ते वापरत नाही. सेवेमध्ये जरी वापरला तरी ते प्रेम नसतं. मग भगवंताच्या गोष्टीचा स्वीकार करत नाहीत, जरी तुम्ही रोज 56 भोग करत असला तरी. त्याचं मन कलुषित झालेलं आहे, तो कधीच सुखी राहू शकत नाही, तो भगवंतांची सेवा कधीच करू शकत नाही, त्याला भगवद्गीता कधीच समजू शकत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आता मी तुला जे सांगणार आहे या अध्यायामध्ये ते प्रत्यक्ष अनुभवजन्य ज्ञान आहे. अनुभव घ्यायचा, कशाचा अनुभव घ्यायचा? सुखाचा अनुभव घ्यायचा. हे आचरणात आणून सुखाचा अनुभव घ्यायचा. आणि भगवंत या अध्यायामध्ये तुम्हाला जप आणि कीर्तनच करायला सांगणार आहे, त्याच्यात सुखाचा अनुभव घ्यायचा. मला वाटते 12वा का 13वा श्लोक आहे या अध्यायातला. नाही, 14वा. हा, 14वा. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता नमस्तस्यन्त्यश्च माम भक्त्या. भक्तिभावाने जो मला नमस्कार करतो, माझं कीर्तन करतो, नित्ययुक्ता उपासते, माझी उपासना करतो. हे टॉपमोस्ट सिक्रेट आहे. आता तुम्ही मला, प्रभूजी तुम्ही तर सांगता की हे करायचं नाही, काम करायचंय, भगवंतासाठी काम करायचंय. काम केल्याशिवाय या लेवलला माणूस येतच नाही. हेच टॉपमोस्ट सिक्रेट आहे. प्रभुपाद एका लेटर मध्ये लिहितात, मी आज भाषांतर करत होतो, आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं आहे आणि भगवान श्रीकृष्णांसाठी हार्ड वर्क, कठोर परिश्रम करायचे, हेच आपल्या जीवनाचा मोठा असला पाहिजे. प्रभुपाद सांगतात, हाच आपल्या जीवनाचा मोठा असला पाहिजे. बस, दुसरं काही करायचंच नाहीये. यालाच सततम कीर्तयन्तो माम.
विचार करा, सगळं 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 भगवंतांसाठी करायचं जसं भगवंतांनी सांगितलं. या अध्यायात सांगणार आहेत भगवंत अत्यंत महत्वाचा उपदेश देणार आहेत. 27वा श्लोक आहे वाटतं, 17वा का 27वा आहे. 27वा. यत करोशी यत अश्नाशी यत ददासी. सगळं काही माझ्यासाठी का, सगळं काही माझ्यासाठी. मग एक सगळं सगळं सोडून देऊन सगळं एखाद्यासाठी करायचं, त्याचं मन किती प्रेमाने भरलेलं असलं पाहिजे. मग हे लॉजिकली प्रूव्ह करून दाखवणार आहेत भगवान श्रीकृष्ण शील प्रभुपाद तुम्हाला, की जो दुसऱ्यांचा कल्याणार्थ प्रेम करतो तोच सुखी राहू शकतो, दुसरा कोणी सुखी राहू शकत नाही. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण इथे तुम्हाला थोडस प्रलोभित करण्यासाठी, अट्रॅक्ट करण्यासाठी मार्केटिंग करतायत, की मी आता जे तुम्हाला सांगणार आहे ते सगळ्यात सुखकारक आहे. लक्षपूर्वक ऐका, सिरियसली ऐका. हे पुढच्या श्लोकात सांगणार आहेत ऍक्च्युली, उद्या जे आपण वाचणार आहोत. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्यास्य परंतपा. लक्ष देऊन आणि माझ्यावर विश्वास ठेवून जर तुम्ही ऐकलं नाही तर तुम्हाला परत जन्म घ्यावा लागणार आहे, पुढच्या श्लोकात सांगतात भगवान. अत्यंत सुखकारक आहे. तर या ठिकाणी असे म्हटले आहे की भक्तिमय सेवा ही शाश्वत आहे, कधीही न, त्याची व्हॅल्यू कधीच कमी होत नाही. अव्ययम म्हटलेलं आहे, कर्तुम अव्ययम. अव्यय, अव्यय म्हणजे कधी नष्ट होत नाही. मायावादी तत्वज्ञानांच्या कल्पनेनुसार हा भक्ती मार्ग नाही. कधी कधी जरी त्यांनी तथाकथित भक्ती मार्गाचा स्वीकार केला तरी त्यांची कल्पना असते की जोपर्यंत ते मुक्त नाही तोपर्यंत ते भक्ती मार्गाचे आचरण करतील, आणि शेवटी जेव्हा ते मुक्त होतील तेव्हा ते परमेश्वराशी एकरूप होतील. अशा तात्पुरत्या भक्तीला शुद्ध भक्ती मानले जात नाही. हा देखील स्वार्थ आहे. वास्तविक भक्ती म्हणजे खरी भक्ती मुक्तीनंतरही सुरूच राहते. जेव्हा भक्त आध्यात्मिक जगतामध्ये भगवत धामात प्रवेश करतो तेव्हा त्या ठिकाणी तो भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त होतो. तो भगवंतांची एकरूप होण्याचा प्रयत्न करत नाही. जिथे भगवंतांची सेवा इतकी सुखकारक असते की त्या सुखाला सीमाच नसते, सुखाला सीमाच नसते. कृष्ण चैतन्य प्रभूंनी एकदा प्रश्न विचारलेला, भगवत धामात कुठली भाषा असते? महाराजांनी उत्तर दिलेले, भगवत धामात प्रेमाची भाषा असते, कारण आनंदच आनंद आहे. मला अजूनही आठवतं ते स्पष्टीकरण देताना महाराजांनी सांगितलेलं, ब्रह्मसंहितेत सांगितलंय, कथा गानम नाट्यम गमनम अपि वंशी प्रिय सखी. तिथे सगळे नाचत असतात, गात असतात, प्रेमाची भाषा बोलत असतात. कुणाच्याही मनामध्ये खोट नाही, स्वार्थ नाही, द्वेष नाही, तिरस्कार नाही, आनंदी आनंद गडे. आणि तिथे सगळ्यात महत्वाचं माहितीये तुम्हाला, भगवत धामामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाइमच नाही. हे बऱ्याच जणांना समजायला खूप कठीण जातं, जे तर्क वितर्की असतात, सगळं टेक्निकली समजावून घ्यायचं असतं. सिंपल भाषेत याचा अर्थ असतो, तुम्हाला जर वाटलं ना भगवंतांचे पाय चेपण्यामध्ये परम आनंद आहे आणि हेच करायचंय, अनादि अनंत काल करत राहू शकता, तुम्हाला भूक ताण लागणार नाही. तिथे टाइमच नाहीये. तुम्हाला वाटलं भगवंतांचं गुणगान करत डान्स करायचंय, बास करत राहा. 1 वर्ष 2 वर्ष 1 अब्ज वर्ष, नो प्रॉब्लेम. म्हणजेच काय, तिथला आनंद जो आहे तो नाही कधी कमी होतो नाही कधी संपतो. कारण जो आनंद कमी होतो मग आपण निराश होतो, इथला आनंद कमी होतो. तुम्ही म्हटलं माझा आनंद आहे गुलाबजामुन खाण्यामध्ये, तुम्हाला ताटभर गुलाबजामुन दिले, 5-6 गुलाबजामुन खाल्ल्यानंतर तुमचा आनंद कमी होतो, चेहरा पडतो तुमचा. काही पण असू दे, कसलंही प्रकारचं सुख असू दे या भौतिक जगातलं, ते संपतं, कमी होतं, संपतं. आध्यात्मिक जगातलं संपत नाही. परंतु या आशेने, या उद्देशाने आध्यात्मिक जगात जायची जर इच्छा केली तर तुम्ही नाही जात. कारण तिथलं सुखच आहे भगवंतांच्या सेवेमध्ये.
मग त्या सेवा करण्याची प्रॅक्टिस जी आहे ना ती इथं आपल्याला इथे करायची आहे. मग दाखवा तुमचे भगवंत मी करतो प्रॅक्टिस. म्हणून घरामध्ये विग्रहांची फोटोची पूजा करायची प्रॅक्टिस आपल्याला शिकवली जाते. परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे सगळे जीव जे आहेत ना ते माझे अंश आहे, यांच्यावर प्रॅक्टिस करा. जसं आपले शास्त्रज्ञ लोक नवीन एखादी क्रीम साबण वगैरे शोधून काढतात, ती बरोबर काम करते की नाही, काही साईड इफेक्ट होते की नाही ते तुम्हाला देण्यापूर्वी माकडावरती, उंदरावरती, सश्यावरती ट्रायल करतात. आजकाल बऱ्याच देशामध्ये त्याला बॅन केलेलं आहे, परंतु ही स्टँडर्ड पद्धती आहे. तसं भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझ्यावरती पूर्ण प्रेम करायचंय तुम्हाला, यत किंचित मनामध्ये दुसराही भाव न ठेवता हे सगळे जीव दिलेत सोडले तिथे, यांच्यावरती पहिल्यांदा करून दाखवा. प्रॅक्टिस करा, ट्रायल आहे. कधी कधी लोक विचारतात प्रभूजी प्रेमाचा, भक्तिभावाचा, भावनेचा आणि धोतीचा काय संबंध आहे, केस काढण्याचा काय संबंध आहे, माताजी लोक म्हणतात साडी नेसायचा काय संबंध आहे, माझं मन शुद्ध झालं तर झालं ना. प्रभुपाद समजावून सांगतात भगवत धामामध्ये भगवंत आणि भगवंतांचे सगळे परिकर पार्षद धोती कुर्ता आणि साडीच नेसतात. मग त्याची प्रॅक्टिस इथे करायला पाहिजे. तिथे जीन्स मिळतच नाही मागितलं तरी. मग मला जीन्सच पाहिजे, मला ड्रेसच पाहिजे, ही आसक्ती जर गेली नाही तर भगवत धामात कसं जाणार. सगळ्याची प्रॅक्टिस करायची आहे इथे. सगळं वैराग विरक्ती पूर्ण तडीपार कडेला पोचवायचे, मग भगवत धामात एंट्री मिळते. तर प्रभुपाद इथे सांगतात मुक्तीनंतर ही सुरूच राहते. जेव्हा भक्त आध्यात्मिक जगतामध्ये भगवत धामात प्रवेश करतो तेव्हा त्या ठिकाणी तो भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त होतो. तो भगवंतांची एकरूप होण्याचा प्रयत्न करत नाही. भगवद्गीतेवरून कळून येईल की मोक्षानंतरच वास्तविक भक्तीचा प्रारंभ होतो. हो, खऱ्या अर्थाने भक्तीची सुरुवात तिथे गेल्यानंतरच सुरू होते. मोक्षानंतर मुक्त झाल्यावर जेव्हा तो ब्रह्मभूत अवस्थेमध्ये स्थित होतो तेव्हा त्याच्या भक्तीला सुरुवात होते. ऑफकोर्स इथे पण होते, परंतु मन पूर्णपणे शुद्ध झालेलं असते पाहिजे. शुद्ध पूर्णपणे विशुद्ध जो भक्त असतो त्याला काही फरक पडत नाही इथेच आहे, या शरीरात आहे का, दुसऱ्या शरीरात आहे का, स्वर्गात आहे का, नरकात आहे का, तो सदैव भगवंतांच्या सेवेत असतो. या अवस्थेला ब्रह्मभूत अवस्था म्हणतात. पुढे भगवंत 18व्या अध्यायात समजावून सांगणार आहेत, 17व्या आणि 18व्या अध्यायात. तेव्हा भक्तीची खरी सुरुवात होते. या भौतिक जगातल्या सगळ्या गोष्टीमध्ये आपले आकर्षण आहे, आसक्ती आहे, आणि आपण म्हणतोय आपली भक्तीची सुरुवात आहे. म्हणतात की नाही लोक, बरेचसे भक्त लोक म्हणतात प्रभूजी अजून जॉब करताय तुम्ही, अजून तुम्हाला केसाची आसक्ती आहे, जीन्सची आसक्ती आहे, तलवार कमीजची आसक्ती आहे, माताजींच्या बाबतीत दागिन्यांची आसक्ती आहे, ह्याची आसक्ती नाही. प्रभूजी आत्ता भक्तीची आमची सुरुवात झालेली आहे. नाही झालेली सुरुवात भक्तीची. भक्तीची सुरुवात होते ब्रह्मभूत अवस्थेला पोहोचल्यानंतर. जसं 7व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने सांगितलं पूर्णपणे पाप कर्म बंद केल्यावर मग भक्तीची सुरुवात होते. तोपर्यंत प्रॅक्टिस करायचंय, प्रॅक्टिस करायचंय, प्रॅक्टिस करायचं. प्रॅक्टिस मध्ये जो हायगय करतो त्याला वेळ लागतो किंवा तो पासच होत नाही. तर प्रॅक्टिस सिरियसली करतो, दृढ व्रता. पुढच्या श्लोकामध्ये 14व्या श्लोकामध्ये असतात या अध्यायाच्या सांगत दृढ व्रता, जो सिरियसली प्रॅक्टिस करतो त्याला सगळं मिळतं. तर या ब्रह्मभूत अवस्थेला पोहोचल्यानंतर खऱ्या भक्तीची सुरुवात होते. आणि 18व्या अध्यायातल्या ब्रह्मभूताचा श्लोक परत एकदा श्रील प्रभुपाद इथे देतात. सम सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम.
याला योगायोग म्हणायचं काय काय म्हणायचं, सकाळच्या क्लासमध्ये हाच श्लोक होता भागवतम मध्ये. सम सर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम. भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्यालाच माझी भक्ती मिळते जो सर्व जीवांवरती प्रेम करायला शिकतो. सम सर्वेषु भूतेषु, भूत म्हणजे सगळे जीव, सगळ्या जीवांना समान दृष्टिकोनाने पाहतो. मनामध्ये बिलकुल स्वार्थ नाही, लोभ नाही, द्वेष नाही. आता 9व्या अध्यायात पण सांगणार आहेत भगवंत, आणि ऑलरेडी आधी पण सांगितलंय की मला प्राप्त करणे, माझी भक्ती प्राप्त करणे, माझी भक्तिमय सेवा प्राप्त करणे, हे ज्याच्या जीवनाचं ध्येय आहे, गोल आहे, मिशन आहे, तो खरा भक्त असतो. भगवंत इथे म्हणतात मद भक्ती लभते परा, मी माझी भक्ती मी त्यालाच देतो, त्यालाच लाभते. कोणाला? सम सर्वेषु भूतेषु. मग हे का तयार होत नाही आपण करायला? हे जे ज्ञान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला इथे देणार आहेत ते प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखं शुद्ध, पवित्र, धर्म आणि अत्यंत सुखकारक आणि कधीही न संपणार अव्ययम आहे. एवढं प्रलोभन देऊन देखील, एवढी मार्केटिंगचे टर्म वापरून देखील तुम्हाला घ्यावंसं वाटत नाही. मग कसे? परंतु आपण सांगतो मात्र आपण भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहे म्हणून. काय घ्यायचंय? एकच गोष्ट घ्यायचंय. प्रभुपाद इथे पण हे सगळं वाचायचं आहे एकाच गोष्टीसाठी, प्रेम. प्रेम कसं येतं? सम सर्वेषु भूतेषु. सकाळी आपण काय वाचत होतो? ध्रुव महाराजांचा मुलगा, तो जन्मापासूनच सगळ्यांच्यावर प्रेम करणारा होता, उत्कल. सेम कन्सेप्ट आलेला सकाळी हो नाही, सम सर्वेषु भूतेषु. याची प्रॅक्टिस करा, यालाच भक्ती योग म्हणतात. हेच सुखकारक आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग आणि इतर कोणत्याही योगाचे स्वतंत्रपणे आचरण करून कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही. या योग पद्धतीद्वारे मनुष्य भक्ती योगापर्यंत थोडीफार प्रगती करू शकतो. सगळे योग पद्धती आहेत ना, हे या प्रेमाच्या स्टेजला येण्यासाठी आहेत. आणि मग ह्या प्रेमाच्या स्टेजला आल्यानंतर जेव्हा तो प्रेम करायला लागतो ना, तेव्हा त्याची भक्ती सुरुवात होते, तेव्हा त्याची खरी मुक्ती पण सुरुवात होते. परंतु भक्ती योगाच्या अवस्थेपर्यंत आल्याविना भगवंत काय आहेत हे मनुष्याला जाणता येत नाही. श्रीमद भागवतमात ही सांगण्यात आले आहे की भक्ती योगाचे आचरण करून, विशेषतः साक्षात्कारी महात्म्यांकडून श्रीमद भागवतमाचे किंवा भगवद्गीतेचे श्रवण करून शुद्ध झाल्यावरच कृष्ण तत्व किंवा भगवत तत्व जाणणे शक्य आहे. श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या 2ऱ्या अध्यायात भागवतमचं महत्व सांगताना हा श्लोक येतो. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः. पुढे काय? नो मुक्त संगस्य जायते. त्याच्या आधी काय? भगवत तत्व विज्ञानम मुक्त संगस्य जायते. भगवत तत्व जे आहे, कृष्ण तत्व, हे तुम्हाला मुक्ती प्रदान करतं. एवं प्रसन्न मनस मुक्त संगस्य जायते. जेव्हा मनुष्याची सर्व निरर्थक गोष्टीपासून चित्त शुद्धी होते, सर्व भगवंतांची भक्तिमय सेवा सोडली की जे काही तुमच्या मनात आहे ते सगळं निरर्थक आहे. परंतु प्रभूची प्रॅक्टिकल निरर्थक आहे. आज सकाळी पण मी तेच समजावून सांगत होतो की प्रभुपादांच्या भगवद्गीतेमध्ये, भागवतम मध्ये सगळ्या 18,000 श्लोकामध्ये, भगवद्गीतेच्या 700 श्लोकामध्ये एका ठिकाणी तुम्ही मला दाखवायचं की प्रॅक्टिकली थोडंफार स्वतःचा पण विचार केला तर चालतो, कुटुंबाचा विचार केला तर चालतो.
हे आजकालचे प्रभुपादांचेच अनुयायी मूर्ख भक्ती शिकवा लागलेत आपल्याला. प्रॅक्टिकली भक्ती करा. कसली प्रॅक्टिकली भक्ती करा? प्रभुपाद तर सांगतात की प्रॅक्टिकल भक्ती व्यक्ती काय नसते, सगळं 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 आणि सतत निरंतर भगवंतांना समर्पण करायचं. सगळ्या निरर्थक गोष्टीपासून चित्त शुद्धी झाली पाहिजे, सगळं. तेव्हा भगवंत म्हणजे काय हे जाणू शकतो. याप्रमाणे कृष्ण भावना भवित भक्ती मार्ग हा सर्व विद्यांचा आणि सर्व गोपनीय ज्ञानांचा राजा आहे. हा भक्ती योग म्हणजे धर्माचे अत्यंत पवित्र स्वरूप आहे आणि याचे आचरण विना अडचण आनंदाने करता येते, प्रॅक्टिकली करता येते. प्रभुपादांच्या या चळवळीमध्ये, प्रभुपादांच्या संप्रदायामध्ये, प्रभुपादांच्या या गुरु शिष्य परंपरेमध्ये येऊन प्रभुपादांचे अनुयायी प्रचार करतात की भगवद्गीता आणि भागवतम प्रॅक्टिकल नाही. कसं काय बरं? भगवान श्रीकृष्ण तर इथे सांगतात की प्रॅक्टिकल आहे, प्रत्यक्षावगमम धर्मम. कोण सांगते तुम्हाला हे प्रॅक्टिकल नाही? जो कोणी तुम्हाला सांगतो ना हे प्रॅक्टिकल नाही आहे, असं परवा पण मी एकटा मला सांगत होता, प्रभूजी हे सगळ्यांसाठी नाही हो, सगळ्यांसाठी नाही हो. मग पब्लिकली कशाला लिहिलंय भगवद्गीतेमध्ये? किंवा भगवद्गीतेत कुठे लिहिलंय की सगळ्यांसाठी नाही आहे म्हणून? उलट या 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण मला वाटते 30व्या श्लोकामध्ये सांगणार आहेत की हे सगळ्यांसाठी आहे. हो की नाही? हा 32व्या श्लोकात माम ही पार्थ व्यपाश्रित्य एपिस्यु पाप योनया स्त्रियो वैश्य सदा शूद्रो तेपि यान्ति पराम गती. सगळ्यांसाठी प्रॅक्टिकल आहे, एक दुसऱ्यासाठी नाही. हे जे प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखा जो मुद्दा आहे तो सगळ्यांसाठी. स्त्री असो, पुरुष असो, मंद असो, हुशार असो, ब्राह्मण असो, शूद्र असो, पाप केलेला असो, धुतलेल्या तांदळासारखा पुण्यवान असो, सगळ्यांसाठी आहे भगवद्गीता. आणि सगळ्यांसाठी तेवढीच प्रॅक्टिकल पण आहे. त्यामुळे याच्या विरुद्ध जरी तुम्हाला कोणी सांगत असेल ना की सगळ्यांसाठी नाही प्रभूजी, प्रॅक्टिकल नाही प्रभूजी, आपल्याला प्रॅक्टिकल थोडंसं हे पण करावं लागतं प्रभूजी, ते पण करावं लागतं प्रभूजी, तो तुम्हाला फसवतोय. कुठल्याही संप्रदायाचा असो. म्हणून याचा स्वीकार केला पाहिजे. मुद्दा काय आहे या श्लोकाचा? आता जे ज्ञान देणार आहे ते असं 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 ग्रेट आहे. आपल्याकडे येऊन सांगतात किती पण जिद्दी मळ असू दे माताजी, हे साबण वापरा आमचा कंपनीचा, बिलकुल 10 मिनिटात कपडे तुमचे स्वच्छ होतील. सांगितल्यावर आपण घेतो. मग भगवान श्रीकृष्ण सगळ्यात बेस्ट मधले बेस्ट बसले, बेस्ट मधले बेस्ट आहेत. ते आपल्याला सांगतात की आता मी जे ज्ञान तुम्हाला देणार आहे ते घ्या, म्हणजे तुमचं कल्याण होणार आहे. सुसुखम, सुखच सुख आहे. आपण थोडस ट्राय केलं पाहिजे. तर थोडस ट्राय केलं पाहिजे हा मुद्दा पुढच्या श्लोकात उद्या सांगणार आहेत भगवंत. उद्या ते श्लोक वाचूया. हरे कृष्ण. उप्स, कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? सॉरी, नॉइज कॅन्सलेशन करायला विसरलो. फॅनचा गुर 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 आवाज. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. यस प्रभुजी, शेतीबद्दल विचारायचं होतं. आता आमच्या घरी पहिली शेती होती, पण आता काही सुद्धा शेती नाही. तर शेती घेण्यासाठी, म्हणजे आता ते विकतच मिळते, तर शेती घेण्यासाठी
पैशाची गरज तर आहे ना, मग पैसे साठवून शेती घेणं हा गोल असू शकतो का? जास्त प्लॅनिंग करू शकतो का? या तसं प्लॅनिंग तुम्ही करू शकता, परंतु कलियुगाचा विचार करता आपल्याकडे वेळ नाही. परवा एक प्रभूजींनी असाच सेम टू सेम प्रश्न विचारलेला. पुण्यात होते प्रभूजी. प्रभूजी म्हणाले, माझं वय आता 22 आहे, पण मी विचार करतोय की 8-10 वर्ष काम करून पैसे कमावे, त्यानंतर शेती घ्यावी. आणि मग शेती हा विषय असा आहे ना, त्याच्यामध्ये प्रॅक्टिसची गरज असते. हे काय रॉकेट सायन्स नाही, परंतु प्रॅक्टिसची गरज असते. आणि जेवढं लहान असताना तुम्ही सुरू कराल तेवढं चांगलं असतं. किंवा मनाची खूप दृढ संकल्प असला पाहिजे शेती करण्यासाठी. आणि आपल्याकडे वेळ नाहीये. दुसरा म्हणजे मी त्यांना सांगितलं की 8-10 वर्षात तुम्ही पैसे घेऊन, पैसे कमवून शेती घ्यायचं प्लॅनिंग करता. याच्यात प्रॉब्लेम खूप सारे आहेत. पहिला प्रॉब्लेम म्हणजे या 8-10 वर्षात तुम्ही जगाल याची गॅरंटी नाही आहे. सगळ्यात मोठा इट्स प्रॅक्टिकल. कालच इथे 35 वर्षाचा एक माणूस मेला हार्ट अटॅकने. दुसरा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम म्हणजे या 10 वर्षात ती शेती घेण्यासाठी तुम्ही जे पैसे कमवणार, त्याच्यासाठी पाप कर्म करणार. त्या पाप फेडायला तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायला पाहिजे, नरकात जायला पाहिजे. तर तुमच्या आजूबाजूला बिलकुल काही ऑप्शनच नसेल तर हे करायला काही हरकत नाही. परंतु आणखीन बरेचसे मार्ग असतात. आपण आपल्या गुरुकडे जाऊन त्यांच्याशी सल्लामसलत करून प्रॉपर मार्ग निवडला पाहिजे. माझं मत आहे की पैसे कमवून शेती घेण्यापेक्षा एखाद्याची शेती भाड्याने घ्या, भाडे तत्वावर घ्या. बरीच शेती ओसाड पडलेली आहे. इथे कोकणात तर 90-95% लोक शेती करायची बंद केलेली आहेत. सगळं आहे तसंच पडलेलं आहे. कोणी शेती करत नाही, कोणाला इंटरेस्ट नाही. प्रभुपाद तेव्हा पण म्हणायचे 50 वर्षापूर्वी, कोणी शेती करत नाही, आपण करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेती हा आपल्या जीवनाचा उद्देश नाही आहे. भगवंतांची शुद्ध भक्ती प्राप्त करणे हा आपल्या जीवनाचा उद्देश आहे. त्यामुळे बऱ्याच गावामध्ये बरेच शेतकरी आहेत, परंतु ते भक्त नाहीत. हे पण लक्षात ठेवा. उरलेला जेवढा वेळ आहे सगळा आपला तो भक्तिमय सेवेसाठी घालवायचा आहे. शेती हे त्याच्यासाठी असलेलं शुद्ध वातावरण, शुद्ध मीडियम आहे, शुद्ध माध्यम आहे. मग ते माध्यम आपण कसंही मिळवू शकतो, त्यासाठी विकतच घ्यायची काय गरज आहे. काही जणांची संकल्पना असते की मी विकत घेणार, मग माझ्या मुलासाठी सोडून जाणार, माझा मुलगा त्याच्या मुलासाठी सोडून जाईल. मग हे परत आणि आलंच कुटुंबाची आसक्ती त्याच्यामध्ये. प्रभुपादांची सेवा म्हणून हे जर करायचं असेल तर तुम्हाला काय फरक पडतो, तुमची शेती आहे का दुसऱ्याची शेती आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा गोल आपला हा असला पाहिजे की हे उरलेलं जे आयुष्य आहे ते भक्तांच्या संघामध्ये कसं जाईल, शुद्ध भक्तांच्या संघामध्ये कसं जाईल. प्रभुपादांचा हा प्लॅन होता की संस्थेने अशा लोकांना मदत करावी, शेती घेऊन द्यावी. एक 4 भक्त, 8 भक्त, 10 भक्त एकत्र येऊन शेती घ्यावी, एकत्र येऊन शेती करावी. परंतु दुर्दैवाने शुद्ध भक्तीचा आज प्रचार केला जात नाही. त्यामुळे असले प्रश्न आपल्या डोक्यात येतात. आहे चांगला विचार, परंतु याच्यासाठी जर 10-15 वर्ष लागत असतील तर याचा काही उपयोग नाही. ज्या रेटने जग अधोगतीकडे चाललंय त्या रेटने तुमच्याकडे 10-15 वर्ष नाहीये. माझं कॅल्क्युलेशन आहे, कदाचित तुमचं कॅल्क्युलेशन वेगळं असू शकतं. पटायलाच पाहिजे अशी काही माझी हे नाही आहे. पण 10-15 वर्ष जर तुम्हाला लागत असतील तर नाद सोडून द्या. जे ऑलरेडी भक्त शेती करतायत त्यांच्याबरोबर राहायला जावा, त्यांना मदत करा. ऍक्च्युली शेती आणि गायीची सेवा करून भक्तीचा प्रचार करणे ही भगवंतांची सेवा आहे. तिथे कसल्याच प्रकारची आसक्ती नसली पाहिजे. मग स्वतःची शेती असायलाच पाहिजे, त्याच्यासाठी असं काही बंधनकारक नाहीये. मेन गाय, बऱ्याच जणांना, बऱ्याच आपल्या भक्तांना वाटतं की गो सेवा म्हणजेच भक्ती आहे. नो,
शेती करणे म्हणजेच भक्ती आहे. नो, शेती आणि गोसेवा देखील तुमच्या भक्तीच्या आडवं येऊ शकतं. भक्तीमधला काटा बनू शकतो जर तुम्ही त्याच्यावरती आसक्त झाला तर. दया, करुणा, प्रेम हे देखील भक्तीच्या आडवं येतं. भरत महाराजांच्या उदाहरणावरून बघतो आपण. करुणा करायला गेले आणि बिचारे स्वतःच अडकले. मेन गोल आपला आहे की शुद्ध भक्तांच्या संघामध्ये भगवंतांचं विस्मरण झालं नसलं पाहिजे. 24 तास भगवंतांचं स्मरण कसं होईल हे गोल, हा गोल आहे आपला. त्याच्यासाठी शेती मदत करते. बाकीचा कुठला व्यवसाय केला, धंदा केला तर हे तुम्हाला शक्य नाही भगवंतांचं स्मरण 24 तास करणे. एक तर पूर्णपणे प्रचार प्रसार करा, नसेल तर उपजीविकेसाठी काय करायचं असेल तर शेती करा किंवा शेतीवर आधारित दुसरं काहीतरी करा. पण त्यासाठी पैसा नसेल, साधन सामग्री नसेल तर भक्तांनी एकत्र या आणि एकत्र करा. शुद्ध प्रेम असेल जिथे. ही प्रभुपादांची संकल्पना आहे. त्याला प्रभुपाद म्हणायचे फार्म कम्युनिटी. फार्मर झाला म्हणून तो भक्त होत नाही. तो फार्मर म्हणजे शेतकरी झाला पाहिजे, परंतु तो शेतकरी भगवंतांच्या शुद्ध भक्तांच्या संघात शेतकरी झाला पाहिजे. हे गणित आहे त्याच्या मागचं. नाहीतर हे खूप अवघड असतं. नाहीतर पण तुम्ही शेती करणार, परत मुलांना शाळेत घालणार, त्याला काय अर्थ आहे? मग त्याला काय अर्थ नाही. तुम्हाला पटलेलंच नाही आहे की या भौतिक जगातून आपल्याला मुक्त व्हायचंय. तर 2-4 वर्षात जर तुमचे पैसे कुठून किंवा कुठेतरी दुसरी काहीतरी असेल तर विकाविकी करा. इन्व्हेस्टमेंट इकडे तिकडे असेल विकून टाका. कशाला काय, ह्या भौतिक जगामध्ये कशात इंटरेस्ट नाही आपल्याला, कशात असतं ते ठेवायचं नाही. विका, शेती घ्या, शेतीला लागा. हे असे थोडे निर्णय घेतले पाहिजेत. परंतु शेती घेण्यासाठी जर 10-15 वर्ष लागणार असतील, तुम्ही 18 वर्षाचे असलाल तरी करू नका. हे माझं स्पष्ट मत आहे. 20 वर्षाचे असला तरी करू नका. कारण शेतीची किंमत कधी कमी होत नसते. तुम्हाला वाटते तुम्ही एक 50 लाख गोळा कराल आणि 2 एकर शेती घ्याल, बाय द टाइम 15 वर्षात तुम्ही 50 लाख गोळा कराल, त्या 2 एकरची व्हॅल्यू झालेली असते 2 करोड. बऱ्याच लोकांच्या हे लक्षात येत नाही की कलियुगामध्ये 10 वर्ष ही जी कालावधी आहे ही खूप मोठी आहे कलियुगासाठी. कारण कलियुगाच्या सुरुवातीला आयुष्यच झालेलं आहे 100 वर्ष, म्हणजे 10 वर्ष म्हणजे त्यातले 10% झालं. आता सध्या कलियुग इतका पुढे आलेला आहे की आपलं आयुष्य आहे जास्तीत जास्त 50, 60, 70 वर्ष. त्याच्यातले 10 वर्ष म्हणजे किती झाले सांगा तुम्ही? किती टक्के झालं? 20% झालं. 15 ते 20%. आणि हे तर मी ऑप्टिमिस्टिकली, म्हणजे काय म्हणतात त्याला ऑप्टिमिस्टिकली, आशेचा किरण, आशावादी होऊन मी सांगतोय. ज्या रेटनी कॅन्सर आणि बीपी आणि हे ते वाढत चाललंय, एक एक बॉम्ब पडायला लागले, 35-40 मध्ये पण आपण जाऊ शकतो. त्या ह्याच्याने जर 10 वर्ष पकडलं तरी आपलं 50% आयुष्य आपण घालवणार आहे पैसे गोळा करण्यासाठी. नका करू. जर 10 वर्ष लागत असतील, 4-5 वर्षात होत असेल तर करा, 2-3 वर्षात होत असेल तर करा. परंतु जसं मी म्हणालो की उद्देश हा ठेवू नका. उद्देश हा आहे की शुद्ध भक्तांच्या संघामध्ये रात्रंदिवस भगवंतांचं स्मरण झालं पाहिजे, सकाळ, दुपार, संध्याकाळ. हा उद्देश असला पाहिजे आपला. आणि याच्यासाठी मदत केली पाहिजे संस्थेनी. जे भक्त ऑलरेडी करत आहेत त्यांनी मदत केली पाहिजे. तर हे एकमेकांना सहकार्य करून हे एकमेक आपण भक्त होऊ, भक्तीमध्ये पुढे जाऊ, हा प्रभुपादांचा संकल्प आहे. या सगळ्यामध्ये मी एक गणित तर सांगितलंच नाही. शेती ही फायद्यासाठी कधीच करायची नसते. बाबा पिकवतो ऊस आणि उडीद आणि मूग आणि विकतो, मग तर तुम्हाला कळालंच नाही शेती कशासाठी करायची आणि शेतीचा उद्देश काय. भगवान श्रीकृष्ण म्हणतात शेतीमध्ये आपण शुद्ध राहू शकतो. का? कारण आपल्या पोटाला जेवढं लागतं तेवढं मिळालं की माणूस सुखी असतो. उरलेला वेळ भगवंतांच्या स्मरण कीर्तन श्रवण कीर्तनामध्ये घालवू शकतो. शेतीचा अर्थ असा नसतो की शेती करून कमवायचंय, हे पण लक्षात ठेवा. त्याचबरोबर
या सगळ्याचा विचार करा, तुमच्या गुरूंशी कन्सल्ट करा. श्रील प्रभुपादांच्या याच्यावरती जे प्रवचन आहेत, विचार आहेत, त्यांचा अभ्यास करा. काय करावं लागेल, काय लागेल, कन्सल्ट करा. मग निर्णय घ्या. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद.